संत श्री गजानन महाराज मंदिर अंबर्डे येथे श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ गणगण गणात बोतेच्या अखंड नामस्मरणात व भक्तिमय वातावरणात संपन्न। धामणी खोऱ्यातील अंबर्डे तालुका पन्हाळा येथील संत श्री गजानन महाराज मंदिर वास्तुशांत मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ आणि संत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी पासून सुरू झालेला असून हा लोकार्पण सोहळा 13 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत अखंड सुरू आहे। सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी भक्तगणांच्या उपस्थितीत श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ जगद्गुरु परमपूज्य श्री शंकराचार्य महाराज व गुरुवर्य काका महाराज यांच्या उपस्थितीत गणगण गणात बोतेच्या अखंड नामस्मरणात व धार्मिक मंत्रोच्चाराने पार पडला। धार्मिक विधी वेदमूर्ती गुरुप्रसाद जोशी यांनी केले। त्यानंतर महाआरती होऊन अंबर्डेसह परिसरातील माहेरवासिनींसाठी हळदी कुंकू ओटी भरणे हा कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर गोमातेचे पूजन करण्यात येऊन रात्री भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी परिसरातील गजानन भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणानंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, त्याचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला। यावेळी उद्योगपती रामचंद्र भोगम, उद्योगपती शंतनू मोहिते, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, बाळासाहेब खाडे, संभाजी पाटणकर, उद्योगपती विजय पाटील मुंबई, कुलदीप पाटील API जयगड यासह मान्यवर व सर्व गजानन महाराज भक्त परिवार उपस्थित होता। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी अंबर्डेहून अनिल होता। सद्गुरु गजानन महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाववासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।